पनवेलच्या उलवेमध्ये शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित अखिलदादा यादव यांच्या दहीहंडी उत्सवाची रंगतदार धूम मोठ्या थाटामाटात अनुभवायला मिळाली। सलग 7व्या वर्षी पार पडलेल्या या उत्सवानं उलवेकरांना उत्साहाच्या झंझावातात ओढून घेतलं होतं। प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्या नेतृत्वात मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या सोहळ्यात अखिलदादा यादव यांनी उलवेकरांसाठी मोठी घोषणा करत उलवेची महाराणी नवरात्र उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प जाहीर केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या धर्तीवर सजणाऱ्या या उत्सवात केवळ 1100 रुपयांच्या कूपनमधून घर, कार, बाईक, एसी यासह तब्बल 101 पारितोषिकांची उधळण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याची अनोखी घोषणा अखिलदादांनी पहिल्यांदाच खास 3D व्हिडिओद्वारे केली। दरवर्षी आम्ही पहिल्या वर्षी एसी ठेवलेला टॉप मध्ये, नंतर ऍक्टिव्हा ठेवलेला, ते पण लाईव्ह मध्ये आम्ही न चिटिंग करता। बघा या देवीचे समोर बोलतोय, आम्ही कुठल्याही गोष्टी चिटिंग करत नाही। पण या वर्षी ऍक्टिव्हा पण आहे आणि कार पण आहे, फक्त 11 ह्याच्यावरती, पण त्याच्यावरती पण अजून एक प्राइज आहे। ते प्राइज तुमचं आणि आपलं सगळ्यांचं स्वप्नाचं घर म्हणजे फ्लॅट, फक्त आणि फक्त 1100 रुपयामध्ये मी ठेवलाय। तुम्ही सगळ्यांनी घ्या। मी बाहेर बॅनर पण लावलाय, आमचं शिवसंघर्ष YouTube, Instagram ह्याच्यावरती असेल। हा 1100 रुपये तुम्हाला आपल्यामध्ये कोणाला तरी एक फ्लॅट, एक घर, ऍक्टिव्हा, एसी, बरेच काहीतरी 101 बक्षीस तुम्हाला भेटेल। आणि मी तुम्हाला इथं शब्द देतो, आमच्या संस्थामध्ये महिला असतील, जेंट्स असतील, पण सिटिंग किंवा हे बोलतात की सेटिंग होईल, काय होईल, या गोष्टी आम्ही करत नाही। हे मी देवीचं स्टेजवर मी बोलतोय आणि कधी केलं नाही, म्हणून आज आम्ही एवढं हे सगळं करू शकलोय। आमचं डाऊन पण होता, पण डाऊनला न घाबरता आज परत आम्ही उभे राहिलो इथं। त्यासाठी तुम्ही घ्या आमचं शिवसंघर्ष प्रतिष्ठान इंस्टाग्रामला पण तुम्ही फॉलो करा। आणि आमचे आधारस्तंभ मान्यश्री प्रीतमदादा म्हात्रे आणि त्यांचे वडील भाऊ जैन म्हात्रे साहेब माझ्या पाठीशी असतात, मंडळाच्या पाठीशी असतात, म्हणून आम्ही हे सगळं करतोय। आणि उलेमध्ये बरेच कार्यक्रम ह्या संस्थेच्या निमित्ताने करतो। तुम्ही पण आज आपल्या कोपरखैरणे, नवी मुंबई या ठिकाणी लोक इथं येतात राहायला। आमच्या संस्थेमध्ये तुम्ही नोंद घ्या, आमच्या संस्था मेंबर बना, आम्ही तुमच्या सोबत काम करायला इच्छुक आहेत। आणि ह्या बुधवारी आपलं कार्यालयाचं पण ओपनिंग होणार आहे सेक्टर 6 मध्ये। आणि ह्या 24 तारखेला पाद्यपूजनचा प्रोग्राम आहे। उल्वेच्या नागरिकांना माझी विनंती आहे, तुम्हाला विनंती आहे, ज्यांनाही टाइम भेटेल तुम्ही या। संध्याकाळी 6 ते 10 मध्ये महाप्रसादचं पण आयोजन ठेवलेलं आहे। आणि तसंच आता चिंतामणी गणपती जे बनवतात परेलला सिद्धेशजी, त्यांच्याकडनं आपले देवीचे आगमन होणार आहे। पण तुम्ही तिथं पण या, कसं हे देवीचे आशीर्वाद आहे माझ्यावरती, माझ्या संस्थेवरती, म्हणून आज मी इथं सगळं उभं राहून तुमच्यासोबत बोलतोय। माझे लहानपणाचे मित्र पण इथं आले, ते बोलतात भाई बघा, बोलतात की खरंच तू तिथं येऊन इथं खूप नाव केलंय, पण हे नाव तुमच्यामुळे झालंय, आज माझ्या मित्रांसोबत झालंय, तर मनापासून धन्यवाद बोलतो। उलवे सेक्टर 20 येथील रेड क्लिफ शाळेजवळ गोविंदांच्या थरारक धाडसानं पावसाच्या सरींमध्येही उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। मानवी मनोरे रचत गोविंदा पथकाने दिलेली सलामी आणि महिला पथकाने दाखवलेलं थरारक प्रदर्शन यामुळे वातावरणात उत्साहाला उधाण आलं होतं। मुंबई, नवी मुंबई आणि रायगड येथील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय ठरला। सिने कलाकार, राजकीय आणि सामाजिक नेते, उद्योजक तसंच बालकलाकारांची मांदियाळी या सोहळ्याला लाभली। उत्सवात उलवे शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांची खास उपस्थिती लाभली। त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश खरात हे देखील उपस्थित होते। शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला। सखा माझा पांडुरंग या मालिकेतील बालकलाकार रेवंत काकडेने आपल्या बाललीलांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, तर मराठमोळ्या भाषेत गाणे सादर करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या छोट्या पंजाबी फॅन तेजवीर सिंगने गोविंदांचा उत्साह द्विगुणित केला। लावणी डान्सर प्रियंका जाधव यांच्या मोहक नृत्याविष्कारानं कार्यक्रमाला वेगळंच रंगतदार स्वरूप प्राप्त झालं।
उद्योजक जयम म्हात्रे आणि जितेंद्र म्हात्रे यांनी उपस्थित राहत उत्सवाचं कौतुक केलं. तसंच यशस्वी सलामी देणाऱ्या पथकांना पारितोषिकांचं वितरण करून गोविंद पथकांचा उत्साह वाढवला. यासोबतच समाजसेवक तेजसदादा डाकी यांनी ग्रँड एंट्री करत सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली. आपल्या समर्थकांसह उपस्थित राहत त्यांनी गोविंदांचा उत्साह वाढवला. अखिलदादा यादव यांनी त्यांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी तेजसदादा डाकी यांनी आयोजनाचे तोंड भरून कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या. संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संकल्प घरत तसंच लोकप्रिय सिनेकलाकार पारस कलनावत यांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला. पनवेल आणि उरणचे युवा नेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन उत्कृष्टरित्या अखिलदादा आणि शिवसंघर्ष प्रतिष्ठान मार्फत करण्यात आलं होतं. या सोहळ्यात प्रीतमदादा म्हात्रे यांनी गोविंदांना नुसतेच उत्साहित केले नाही तर आयोजनाचेही मनमुराद कौतुक केलं. तसंच सलामी देणाऱ्या गोविंदांना पारितोषिकं प्रदान करून त्यांचा सन्मान केला. शिवसंघर्ष प्रतिष्ठान उल्वे यांच्याकडून आणि आमच्या मंडळाकडून मी तुम्हा सर्व मंडळींचं म्हणजे तुम्ही आज ठाण्यातून आला असाल, मुंबईहून आला असाल, पनवेल रायगडमधून आला असाल, तुमच्या सर्वांचं मी उल्वे नगरीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना आपण आजच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे सुट्टी कृष्ण जन्माष्टमीला ही सुट्टी जाहीर झालेली आहे. ही सुट्टी म्हणता येणार नाही, आपला सण म्हणावा लागेल. जर सुट्टी नसली तर हे बालगोपाल सुट्टी घेऊन हा सण मनवतील असा हा सण आपला आहे. आणि हा सण म्हणजे नुसता सण नाही तर आपल्या भारत देशामध्ये जास्त करून महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यात पण जास्त करून मुंबई आणि नवी मुंबईमध्ये रायगडमध्ये हा सण जोरात साजरा होताना आपण बघतो. रात्री 12 वाजल्यापासून मला वाटतं काल परवा रात्री 12 नंतर उपवास चालू झाले. बरोबर हे आयोजन तुम्हाला कसं वाटलं? नक्की जरा मनापासून बोला. तुम्हाला आवडलं का? येलो टी शर्ट तुम्हाला आवडलं का? नक्की. मग एकदा शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि अखिलेशसाठी जोरात टाळ्या उंचावते. ते 5 तर 6 तर 7 तर ठाण्यामध्ये 10 तर लावलेलं आपण दुपारी बघितलं. खरोखर हे प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. तसंच या कार्यक्रमाचं नियोजन मी रात्री स्वतः माझं गाव बाजूला कोपर कृष्ण जन्माष्टमी होऊन 1:30 वाजता निघालो. ही सगळी मंडळी 100हून अधिक मंडळी इथेच होती. हे फक्त तुमची तयारी करण्यासाठी इथे होती हे देखील तुम्हाला सांगावं लागेल. नाहीतर दुसरं कसं असतं की नुसते पैसे असून चालत नाही, स्वतःहून आपण सगळी तयारी करावी लागते. त्यातली ही सगळी मंडळी मी खरोखर शिवसंघर्ष प्रतिष्ठानसाठी मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला की आपण सगळ्यांना इथे मानाने बोलवले. आणि ही सगळी मंडळी थोडंफार इथे तिथे होईल. जसं आता अखिलेशनी सांगितलं की आपण नाव दिलं की टीम तयार नसते परंतु दुसरी टीम तयार असून ती थांबते. हे थोडं होत राहतं, हे सगळीकडेच होतं. परंतु त्यातल्या त्यात चांगलं नियोजन आणि 100% मनाने केलेलं नियोजन हे तुम्हाला इथे बघायला मिळतंय. याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. स्पर्धेच्या उत्तरार्धात महिलांची हंडी फोडण्याचा मान महिला पथक आई माऊली प्रतिष्ठान यांना मिळाला. तर शिवसंघर्ष प्रतिष्ठान मानाची हंडी बेलापूरच्या गोवर्धनी माता गोविंदा पथकानं फोडून उत्साह द्विगुणित केला. पावसाच्या मुसळधार सरींमध्ये रंगलेल्या या दहीहंडी सोहळ्याने उल्वेकरांसाठी अविस्मरणीय आठवण निर्माण केली. गोविंदांचा थरार, नृत्यांगनांचा जलवा, मान्यवरांची उपस्थिती आणि भव्य आयोजनामुळे उल्वेकरांच्या उत्साहाला उधाण आलं आणि शिवसंघर्ष प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव यंदाही अविस्मरणीय ठरला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा राधाताई मोहन गोरिवले, सचिव मयुरी तेजस सोमासे, उपाध्यक्ष सिमरन राज सूर्यवंशी, कार्याध्यक्ष मीना प्रजापती, नेहा अखिल यादव, सपना बदे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी अपार मेहनत घेतली. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.